हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आम्ही चाललो होतो इथे रत्नागिरीत. थोडं काम होतं, त्यासाठी आम्ही जात होतो आणि मला सुट्टी देखील होती, म्हणून वेळ भेटला. आणि जाताना एवढं ट्रॅफिक होतं, कारण गणपतीसाठी सगळी येत होती गावी. म्हणून रोड पण खूप खराब होता. रत्नागिरीला पोचल्यानंतर वाटेत मला एक गणपतीचा कारखाना दिसला. तिथे मूर्ती बघण्यासाठी आम्ही मग थांबलो. तर ह्या पेणवरून गणपतीच्या मूर्त्या आलेल्या. तर तुम्हाला तर माहितीच आहे, पेण हे प्रसिद्ध आहे गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी. तर या मूर्तीमध्ये मला गणपतीचे डोळे खूप आवडले. डोळ्याची रेखाटणी खूप सुंदर केली होती. मूर्त्या बघून झाल्यावर आम्ही परत निघालो. छान होत्या मूर्त्या. इथे डेकोरेशनसाठी मकर वेगवेगळ्या प्रकारचे आले होते. एक गाडीच भरून आली होती मकर विकण्यासाठी. त्यानंतर रामायणमध्ये आम्हाला जायचं असल्यामुळे आम्ही पार्किंगला खूप प्रॉब्लेम होत होते, म्हणून आम्ही गाडी बाहेरच लावली एस टी स्टँडच्या इथे. मग रिक्षा करून आम्ही रामायणात गेलो. रामायणमध्ये सुद्धा वेगवेगळ्या डेकोरेशनचं साहित्य आलं होतं, त्यामुळे इतकी गर्दी होती की खूप ट्रॅफिक पण वाढला होता. जायला खूप प्रॉब्लेम होत होता.
त्यामुळे रिक्षेतूनच डेकोरेशनच्या साहित्याचं मी लांबूनच शूट घेतलं. सण असल्यामुळे आम्ही हिरव्या बांगड्या भरण्यासाठी ह्या शॉपमध्ये गेलो. तिथे आम्ही हिरव्या बांगड्या घेतल्या. त्यानंतर आम्ही कामं आमची उरकून पुन्हा घरी जाण्यासाठी निघालो. वाटेत जाताना डेकोरेशनच्या अजून माळी मला बघायला भेटल्या. त्या पण खूप सुंदर होत्या. इथे सुद्धा सुंदर साहित्य विकण्यासाठी आलं होतं. वाटेत जाताना रत्नागिरीच्या राजाचं डेकोरेशन पण बघायला आम्हाला भेटलं. तर हा होता आजचा व्हिडिओ. आवडला का? आवडला तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल ते पण करा. धन्यवाद. नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. बाय.